चला शृंगार करुनी जाऊया झटपट पुरे झाला थाट माट ग चला शृंगार करुनी जाऊया झटपट पुरे झाला थाट माट ग अगं मावशी जरा इकडे लक्ष दे। प्रथमेश कातकर
रोहित आगरे यांच्याकडून तुझ्यासाठी 55 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, मावशी तू त्यांचं नाव घ्यायचं आहे, प्रथमेश रोहित. मग ऐकत साज शृंगार केला सेल्फी काढते पाठवून, साज शृंगार केला सेल्फी काढते पाठवून प्रथमेश आणि रोहित साज शृंगार केला सेल्फी काढते पाठवून प्रथमेश आणि रोहित यांचं नाव घेते. आता ह्या मावशीला दोघात वाटून त्याचप्रमाणे संदीप जोशी यांच्याकडून मावशी तुझ्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचंही असं म्हणणं आहे, तू त्यांचं नाव घ्यायचं आहे, संदीप. मग ऐकत काचेच्या बशीत बदामी हलवा, काचेच्या बशीत बदामी हलवा. संदीपराव तुमचं नाव घेते. पहिलं तुमच्या पहिलीला घालवा, मग मावशीला बोलवा. त्याचप्रमाणे रामचंद्र तुकाराम कातकर या मंदिराचे पुजारी यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही श्रीराम नाट्य नमन मंडळ आमच्या उमनेवाडी चिपळूण आणि त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. साज शृंगार झालेला आहे. मग आपण निघूया का पुढे वाटचाल करूया का? चला तर मग. अरे काय बघताय काय? पाहिलं ना? काय पाहिलं ना गवळणी? पांड्या हुदू काय? अरे मग तुम्ही असं करा, काय तलू त्या गवळणीच्या वेळेमध्ये जाऊन हलवून. हलू जाऊन शिलू आणि काय करायचं? अवकाशच का रे? अरे नाही तर काय माहितीये काय? त्या मेळ्याची मोरकी मावशी आहे. मोठी मावशी आहे. अरे मोरकी नव्हे, मोरकी म्हणजे पुढारी नाही. हा ती बारीकडे काय त्याच्यामुळं सावकाश जा. आता म्हातारे जाऊन असं विचारा, हे मावशी, हे मावशी, हे मावशी. हे मावशी. टिंबळगिरी वाजवणार नाही आणि इथं लपडं याला ना? अरे इथे त्याला जाऊन असं जमात विचारायचं, हे मावशी तुम्ही आलात कुठून? आलात कुठे? हा, ही कामगिरी तुम्ही दोघांनी करायची. आलं मग तू काय भात खायला आला? अरे हे आहे का तुम्हाला? पाठीमागे आहे ती. काय घाबरू नका. अरे पण पहिल्यांदा कोण जाणार? आलं सगळी का पहिला मी म्हणजे मोठा आहे. मोठा आहे का? बोल बोल. हा, लवकर जा. सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. उलटा केला नाही. आता पुढे काय येणार? उडी करा बोल ना. कुठला काय म्हणतात? अरे चोचऱ्या जरा इकडे लक्ष दे.
समीर जोशी यांच्याकडून तुझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे छोट्या चोत्राने एक सुंदर अशी शायरी घ्यायची. येते काय अरे छोटे हुए तो क्या हुआ दिल वाले अरे छोटे हुए तो क्या हुआ दिल वाले हम दिल तेरे 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 जाने आता लिखलंय आणि हा काय बोलतो ते बघ. अरे प्रेम काय कामगिरी एवढी नाही झाली का? थांब जरा, माझा माणूस इकडे उभा आहे. मी करतो. बघू हा. लवकर जा. लवकर जातो. काय रे? झाला झाला तुझं. झाला. आतमध्ये पोपट गेला. पाहिजे त्याला गेला, पोपट चांगला गेला. आणि माकडं काय रे? अरे तुम्हाला कशाला आणली ती देवाने काय सांगितलंय? थांब जरा. ही कामगिरी करणार कोण? ए, इकडे इकडे तू चांगली सांगितलीस ना. अरे हो म्हणजे काय? हा. तो बलाबल झाली तो एवढा दिसला ना तो एवढा चालून ठेवी. तुझ्या काय तो जेवढं छोटा ए, मोठा. बाबासा. हा. ए, पुढे. कमी आहे. He's so beautiful, so elegant, just looking like a wow. He's so beautiful, so elegant, just looking like a अरे आधी मी कशी दिसते रे? He's so kala, so just बलाबल बोलला. I said बोललो की नाही? बलाबल तू बोलला. त्याला पण विचार बलाबल बोलला. हा. पुढे पुढे. का बोलू तुझं नाव कसं? माझं नाव आलं. नाव सांग लवकर. माझं नाव शिवाली आम्ही दिवाळी आम्ही बोलली. मी आवडी आवडी कपडे. तुझी इन्स्टा आयडी भेटेल? फेसबुक आयडी भेटेल? ते पण नाही. फोन नंबर दे. ते पण नाही. ए, इकडं काय आलं काय? नाही लवकर. नाही, नाही. हा, ब्लॉग उघडतोय, हा. बघू नको. मेसेज चेक करू नको. रात्री 10 वाजेनंतर ऑनलाईन. या वाईट आणखी. हा. चला माझी रात्रीची सोय झाली. झालं? हो. झालं? बघा. तुझं काम झालं? तुझं काम काय करणार? मग रात्रीची सोय नको कराय? मला काय सांगितलंय? काय? अरे त्या मावशीला जाऊन विचारा आला तू जाणार कुठे? काम करतो. ए म्हातारे पुढे. जंगली पुढे. अरे, तुला काय पटकन नाही की नाही बोलायचं? चांगल्या माणसाला चांगलं म्हणतो. वाईट माणसाला वाईटच बोललं पाहिजे. समोरचे तुम्ही आहात तरी कोण? तू मला ओळखलीस ना? अरे खरंच नाही ओळखलं रे. तू मला ओळखलीस ना? अरे खरं नाही ओळखलं. तू मला ओळखलीस ना? अरे तुला ओळखायला तुझ्यावर काय शिक्का मारलेला आहे का? प्लीज गो. प्लीज गो. प्लीज गो. म्हणजे तू चोचला आहेस. बघा. अरे पण तू आम्हाला थांबवलंस का?
खरं गवळणच ये ना, चालली. येते ना. हो त्याला वाजायला बसलो. या कलाकारासाठी जोरदार वाजवतोय हा काय? मराठी कमी यायचं 2 वर्ष संदेश बसला. हा जेव्हा या आत्ताच कार्यक्रमामध्ये बसवलं आहे, त्याला, काम मी इकडे करतोय. आलो. तेव्हापासून अगदी अव्वल असा तुमची झाली काय बारी? म्हणून काम करत आहे. होय का? आशू काय बोलत आहे? हा? काय काय? तर वाजवली तिथे. नाही नाही. मावशी पेढे भरपूर खाल्लेत वाटतं. का रे? साठी कोणते म्हणून खाल्ले? अगोदर तुला उचलून घेतलंय मी. जरा काय वर घे वर हा. कोणाचा वास भरपूर लागतो. कोणते सांगून द्या ना. खाली फेकून दे. नको. हा. काय ते हिटलं ते. हा. चालू आहे. तो पण चालू आहे तू पण चालू आहे. 8 मिनिट आहे 8 मिनिट. हो. हाय छोटू. चांगलं लागतं. हा बोल ना काय म्हटलं. मावशी मी नाव घे ना रे. बघा. हा घे ना. मावशी बोल ना. अंडे अंडे सात. अरे हंड्यावरती हंडे सात. अंडे अंडे सात. हंड्यावर हंडे सात. मधी पडला भाग. मधी पडला भाग. अंडे अंडे सात. हंड्यावरती हंडे सात. मधी पडला भाग. अरे मधी पडला भाग. म्हातारी बसली पाटावर. पाठावर. तिने गेला भाग. अरे म्हातारी पाठावरती. म्हातारी बसायचं माणसं गेलं. आणि याला केवढं वाजतो जोरात. आपण तुला मी बोललो होतो, warning दिली होती. होती की नाही? अरे मग काय काय मी नाव घेतला. नाव तुला नाही घ्यायचं. मग मावशीला जाऊन काय विचारायचं? तुम्ही आलात कुठून? जाणार कुठे? तुम्ही जाणार कुठे? जाणार कुठे? तुला नाव घ्यायला सांगितलं? नाही. नाही ना? नाही. दोघांचं पण कंप्लीट झाले नाही. नाही. आता मला तर बघायला लागेल काहीतरी. जावं. मावशी, अरे बोला ना. समोर ये. अरे समोरच आहे बोल ना. मावशी, मला सांग तुम्ही आलात कुठून? अरे आम्ही आलो गोकुळातून आणि जाणार बघ मथुरेला. मथुरेला निघाला. होय. काय घेऊन निघालाय? अरे बघ कुणी लोणी घेतलंय कुणी दूध घेतलंय. अरे मी दूध घेतलंय बघ. काय म्हणतात? होय. दूध घेतलंय? होय, दूध घेतलंय. नातं घेतलंय? माझंच आहे बघ. मथुऱ्या, मावशी तुझं दूध घेतलं नाही तुला वाय? दूध दे दूध दे आम्हाला दूध दिला दूध. हा दूध. ए मावशी, बोल ना रे. तो बघ तो भाकडा आहे ना? हा. तो म्हणतो मला एक चुका दे. अरे मेल्या आम्ही आमच्या घरी पैसे घेतलंय. याने काय बघितलं घेतलं नाही. तू याला तुला माझा टीका घेतला मला हिचा दूध अजिबात तुझो मग मला त्याच्याला त्या दूध. ए मावशी, बोल ना रे. तू काही दूध घेऊन मथुरा निघालीस? होय. कोण मावशी? अरे. तुला मथुरेला जाता येणार नाही. होय ना पण तुम्ही आहात तरी कोण रे. मावशी, आम्हाला ओळख नाही तू. अरे खरंच ओळखलं नाही आम्ही बघ. कृष्ण देवाचे सवय आहोत. असं म्हणताय. मावशी. भाकऱ्या आणि चोचऱ्या. होय का. हो. ए दादा. मोठा माणूस बोलतोय ना. तुम्ही एवढं गोकुळातून मथुरा चालला तुम्ही जमली नाही. अरे जमलो ना आता हे बघ केवढा घाट आहे. हा मग मी तुमच्यासाठी एकदम थंड आले थंड. काय म्हणतोस काय रे. अरे काय अंदाज तरी काय. त्यासाठी आले स्प्राईट. ते तर सांग ना मला. इतना सांगतो. हो तिकडं. नकाली त्याला लावून बघा. दे, हा. हा, सांग ना. हिला आणले स्प्राईट. अरे हिला स्प्राईट आणलाय. हिला आणलाय थम्सअप. हिला थम्सअप आणलाय. हिला आणलाय मिरिंडा. हिला मिरिंडा आणलाय. हिला आणलाय कोकोकोला. आणि हिला कोका कोला. हा. अरे सगळ्यांसाठी तू काय नाही काहीतरी आणलंयस. हा. या मावशीसाठी काय आणलंयस रे. हिला. होय. लगे माझा. माझा दे आणि कोकण तुला कमी त्याचा दे. त्याचा 20 वाला माझ्या 45 वाला आणि त्याचा 2 लिटर काय. अरे मग मला थंडा बोलला. थंड बोललो पहिले. मग माझा घे काय म्हणतोय. मग माझा तुम्ही पियाली नाही. तुम्ही
तो माझा म्हटला. होय काय? तुला काय वाटलं वेगळं मी त्याच्यात? काय म्हणते तुम्ही असं अचानक आम्हाला थांबवलात का थांबवलात ते तरी सांगा. मावशी, बोल ना. देवाचा हुकूम आहे. अरे देवाचा हुकूम आहे. होय, काय असा हुकूम आहे मला मथुरेला जाऊ द्यायचं नाही. असं म्हणताय. होय. आणि मग तुमच्याकडे काही ना काहीतरी कायदा असेलच आमच्याकडे कायदा आहे. आहे ना. तुला ऐकायचं आहे? होय ऐकायचं आम्हाला. हे धोत्र्या. मावशी आपल्याला कायदा विचारते. आपण सांगूया. सांगूया ना. अरे पण ते जाऊ दे. काय? माझी गाय राहिली तिकडे रानात. हे बघ, तू असं कर. हा. काय रानात गेली ना, हा. आपलं घेऊन ये. येतो. तर आम्ही हिला कायदा सांगतो. हा, लवकर. आला जाग लावतो मी. हा, जातो. ए, वाजव. पंढरी शेटपट घ्या आता. सांगताय ना आम्हाला कायदा. होय मावशी, सांगा तर. हे ऐकून टाक. बगवराचे नारे जाऊ नको तू बाजारी. बगवराचे नारे जाऊ नको तू बाजारी.
इकडे हा मी इथे हिला कायदा सांगतोय आणि तू हिच्या वाटली 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 काय करतोय एवढंच आवाज आहे. तू कायदा सांगतो अजून घे जा. या जोडणीला लाडी बघून घेतलं पाहिजे. तुला लाडी बघायला पण लागते येते. बरोबर आहे. जा, जा. ए मावशे बोला ना. तू ऐकलंस का आमचं होय, कायदा तुमचा आम्ही कायदा ऐकलेला आहे ना होय. तुला असं करावं लागेल आणि कसं करावं लागेल देवाच्या हुकमानं होय आणि आमच्या कायद्यानं होय तुला बघून घ्यावं लागेल. असं म्हणताय काही हरकत नाही बघा. ठीक आहे दोन वाजले गवळणीला. आपल्याला देवाच्या दोन गवळणीला वाजले. हुकमाने आणि या पिंड सुधारण्याच्या कायद्याने आपल्याला या ठिकाणी थांबावं लागलं ना बघा. होय बरोबर आहे. आम्ही या ठिकाणी युद्धाच्या पारी बसून घेतो. ठीक आहे अकरा काय रे? जोडणी बसायला तयार नाही. भागल्या बसल्या. जाऊन बघून येते हा? पटकन यायचे. पटकन ये. लवकर ये, लेट करू नको. लगेच हा. अरे तुला मी काय सांगितलं होतं फक्त जाऊन बघून ये. आलं पण धगल्या बसले. काय सांगितलं होतं आलं तुला माहिती आता दोन केलं मी थांबालतो. हा आलं पण पांजल्या पांजल्या फोटो चल लवकर चल. आपल्याला थांबवू शकणार नाही बघ. चला सांगितलं कामाचा रुपया बंद आहे. गवळणी पिंपळा पाणी बसून ठेवला आहे. तुम्ही घ्या त्यांचा समाचार. ठीक आहे ये तू. ठीक आहे रे, येतो आम्ही. अगं राधे उभी राहा. कोण आपण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसा असतो राधे? पाणी परिमा पेंडी काटेवारी आठवून विठ्ठल करत असतात. राधे तेच तर वेळेस करावं लागतो. सांगत तुमच्या जन्मलीला ऐकतात. ऐक सांग तू राधे तुला ग माझ्या जन्माच्या यारीला कंस दरबारी जन्म घेऊन वाढल गोकुळेला. ऐक सांग तू राधे तुला ग माझ्या जन्माच्या यारीला कंस दरबारी जन्म घेऊन वाढल गोकुळेला.
हॅलो, अजय दत्ताराम सुर्वे. अजय दत्ताराम सुर्वे यांच्याकडून कृष्णाच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही श्रीराम नाट्य नमन मंडळ कामते उमनेवाडी करून आम्ही तुमचे मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहे, त्यांना आपण शरण केलं पाहिजे. देव वाकू शकत नाही ना. Thank you.
संगमेश्वरचा उगवता तारा समीर रामाडे यांचे चाहते बाबू सुर्वे, विनायक साळवी यांच्याकडून वन्स मोर साठी 501 रुपया. गेल्या वर्षी गाजलेली प्रेमगीत समजून घे माझ्या भावना हे गाणं शाहीर प्रतीक्षा घाणेकर यांनी गायचं आहे. मंचावर येऊ.
हॅलो, करण बातले गाव नांदलज याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपये